दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या अभिजित दिपके यांच्या आमरण उपोषणाच्या वेळी अचानक एका महिलेनं त्यांच्यावर निळ्या रंगाची शाई फेकली। हा प्रकार घडताच दिपके यांचे समर्थक मंचाकडे धावले। उपस्थितांनी संबंधित महिलेला पकडलं। या सगळ्या प्रकारामुळे आंदोलनस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। त्यावर अभिजित दिपकेंनी आंदोलनामध्ये 500 रुपये देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला। एक्सवर त्यांनी निळा हा माझा रंग आहे, जय भीम अशी पोस्ट करत आंदोलन सुरूच राहणार आहे असं दाखवून दिलं। ये टायरों के निशान है और ये जो ईंट मेरे ऊपर फेंकी गई है ये हम सबकी बहादुरी का सबूत है। अभिजित दिपकेंवर शाईफेक झाल्यावर त्यांच्या आईवडिलांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्याचं कारणही तसंच होतं। मागच्या महिन्यामध्ये 15 जूनला जयपूरमधल्या शहीद स्मारक इथं नीट पेपरफुटी आणि बेरोजगारी विरोधात आंदोलनाच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी अभिजित दिपकेंना धक्काबुक्की केली होती, मारहाण केली होती। या पार्श्वभूमीवर झालेल्या शाईफेकीनंतर अभिजित दिपकेंच्या आईवडिलांनी मुलाला साथ देण्यासाठी दिल्लीला उपोषणाला जाणार असं जाहीर केलं। लोकशाही मार्गाने मला जे काय त्याच्या वडील म्हणून त्याला सपोर्ट करायचा आहे ते मी सपोर्ट करणार आहे। आणि मी या भारतीय समाजाला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे। किती दिवस भिवून जीवन जगणार आहे तुम्ही आणि कशासाठी घ्यायचं? जे सत्यासाठी आम्ही आता लढणार। माझ्या मागे कुणी येऊ न येऊ, मला तर माझ्या मुलाच्या पाठीमागे राहावं लागणार। केलंच ना, त्यांनी चिरडून टाकलं। सकाळी सरांना गपचूप नेलं ना। आता सरांनी कालच सांगितलं ना, सगळं चांगले आहे बाबा, मी 20 तारखेपर्यंत मला काही होणार नाहीये, पण तुम्ही हे करा म्हणे, आंदोलन सुरू ठेवा म्हणे। सरांनी सांगू नये, यांनी सकाळी सरांना उचलून नेलं। म्हणजे तसं जर अभिजित बाबत झाल्यावर आम्ही काय करणार आहे? सरांना सकाळी जसं हे पडदा टाकून नेलं, तसं जर त्याला नेलं तर आम्ही काय करणार आहे? आम्ही काय सरकारला मागणार आहे? शाईफेक प्रकरणानंतर राजकीय वातावरणही तापलंय। विरोधकांनी सत्याचा आवाज दाबायचा प्रयत्न होतोय असा आरोप केलाय आणि आंदोलकांवरचे हल्ले लोकशाहीसाठी धोकादायक आहेत असंही म्हटलं। मात्र सत्ताधाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि विरोधकांवरच राजकारण केल्याचा आरोप केलाय। एक 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं। मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा। एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू। जंतर मंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी सफदरगंज रुग्णालयात हलवलं। त्यानंतर आता पुढच्या आंदोलनाची धुरा अभिजित दिपकेंकडे आली आहे। मात्र शाईफेकीच्या घटनेनंतर आंदोलन आणि आंदोलकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।